हाय फ्रेंड्स, मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेन्स अँड युनिट. हा चॅप्टर पहिलीला पण आहे आणि दुसरीला पण आहे. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डला पण आहे. टेन्स अँड युनिट. मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 2 टेन्स म्हणजे काय? 2 वेळा 10. आता 2 वेळा 10 म्हणजे 20. 20 म्हणजे 2 टेन्स. ओके. तसंच अजून एक एक्झाम्पल आहे. 6 टेन्स 5 युनिट म्हणजे 6 टेन्स म्हणजे 6 वेळा 10. ओके. 6 वेळा 10 आणि 5 युनिट. युनिट हा सिंगल असतो. ओके. त्यामुळे इथं सिंगल दिले. इथं 6 × 10 60 आणि +5 65. ओके. 65 म्हणजे 6 टेन्स आणि 5 युनिट. तसंच आपण काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. काही एक्झाम्पल बघणार आहोत आपण आता. आता बघा इथं टेन्स डॅश डॅश टेन्स 5 युनिट म्हणजे इथं 15 तयार होण्यासाठी किती युनिट लागणार आहेत? आता 15ला किती आहे? एकच 10 ने. ओके. म्हणजे इथे किती येणार? 1 10 5 युनिट म्हणजेच 15. ओके. तसंच 6 10 डॅश डॅश युनिट इज इक्वल टू 68 म्हणजेच 6 टेन्स आणि इथं युनिट किती येणार? इथं सिंगल किती आहे? इथं 8 युनिट. हे झालं आपलं आन्सर. तसंच अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत आपण. डॅश डॅश 10 डॅश डॅश युनिट इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 50 असा आन्सर आहे. तर इथं 50 तयार होण्यासाठी किती टेन्स लागणार आहेत आणि किती युनिट लागणार आहेत? तर आपल्याला 50 तयार करण्यासाठी 5 10 लागणार आहे. ओके. 5 10 लागणार आहेत आणि युनिट किती लागणार आहे आपल्याला? 0 युनिट लागणार आहे. कारण युनिटची आपल्याला काही गरज नाही आहे. युनिट 1 to 9 पर्यंत हे युनिट आपण धरतो आणि जर 0 असेल तर 0 युनिट. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू.